नाशिक लोकसभेसाठी महायुतीमध्ये तिढा आपल्याला दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय। काल सिटिंग खासदार हेमंत गोडसे हे नाशिकच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेले होते। त्यांनी तेथे शक्ती प्रदर्शन केलं आणि आज नाशिकचे भाजपचे अनेक पदाधिकारी 3 आमदार आज सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत। यानंतर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। इच्छुक उमेदवार दिनकर पाटील आपल्यासोबत आहेत। आपण उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, काय आपल्याला आश्वासन मिळाले जागेबद्दल? नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटावी। आमचे सर्व आमदार, आमचे लोकसभा प्रमुख नाना केदार, जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव, सर्व मंडलाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत। 4 आमदार आलेले, राहुलजी आहेर आहेत, राहुलजी ढिकले, फरांदेताई, सीमाताई हिरे, हे सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी आली आणि आज मागणी केली आणि साहेबांना परिस्थिती सांगितली की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला का सोडावा। या ठिकाणी आमच्या फरांदेताईंनी सांगितलं आहे 3 आमदार आहेत, 100 नगरसेवक आहेत, संपूर्ण ताकद भारतीय जनता पार्टीची आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच ही जागा मिळावी। आणि 1989ला डॉक्टर DS बाबा या ठिकाणून DS आहेर हे सुद्धा खासदार झालेले होते भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर। आणि आजची जी ताकद आहे ती भारतीय जनता पार्टीचीच असल्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी विनंती आम्ही आमचे नेते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही समजून। बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले, तुम्हाला काय आश्वासन दिलंय का? नाही, आमचं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की हा जागेचा विचार करू। भारतीय जनता पार्टी वारंवार म्हणते नाशिकमध्ये जास्त आमची ताकद आहे, मात्र दुसरीकडे जे आपले सिटिंग खासदार आहेत हेमंत गोडसे ते बोलत आहे की शक्ती वगैरेच काही नाही, जे वरिष्ठ निर्णय घेतील तो अंतिम असेल। आणि काल जी मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली त्यामध्ये नाशिकची जागा आम्ही सोडवून घेऊ असा त्यांना विश्वासही मिळाला आहे मुख्यमंत्र्यांकडून। त्यानंतर आपली काय प्रतिक्रिया? असंही त्यांना भेटण्याचा अधिकारी, जसं आम्ही भेटलो तसं त्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते भेटतात आणि प्रत्येक नेता स्वतःच्या कार्यकर्त्याला भेटल्यावर ते असं बोलणार आहे का? नाही तुम्ही का आले, जा, त्यांचं समाधान करण्यासाठी बोलले असतील। नाही, पण ते असंही म्हणताय की ती नाशिकची जागा आहे, आपण शिवसेनेसाठीच सोडवून घेऊ महायुतीकडून। मग त्यानंतर तुम्ही प्रचार कराल का? कसं असेल त्यानंतर? नाही, आता पक्षश्रेष्ठी ठरवतील। पक्षश्रेष्ठींना सर्व माहिती दिली आहे आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आम्ही मान्य करू। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे। इथं कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम केलं जाणार आणि वरिष्ठांचे जे आदेश त्याचे पालन केले जाईल। नक्कीच, धन्यवाद। आपल्यासोबत होते इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे। त्यानंतर महायुतीचा जो निर्णय असेल तो मान्य असेल असं त्यांनी वक्तव्य केलं आहे। कॅमेरा पर्सन रवी साखरकर सह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।